मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद पेटतोय की काय अशी स्थिती आहे। त्याचं कारण उत्तर भारतीयांनी बटोगे तो कटोगे अशा आशयाचं बॅनर शिवसेना भवन परिसरात लावले होते। या बॅनरला मनसेनं जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नहीं बटोगे और मराठी का अपमान करोगे तो भी पिटोगे अशी धमकीच दिली आहे। त्यामुळे आगामी काळात उत्तर भारतीय विरुद्ध मनसे किंवा मनसे शिवसेना आणि उत्तर भारतीय असा वाद पेटण्याची शक्यता आहे। उत्तर भारतीयांचे काही लोक म्हणतात बटेंगे तो पिटोगे, बटोगे तो पिटोगे, आणि संदीप देशपांडे म्हणतात मराठीचा अपमान केला तो नहीं बटोगे फिर भी पिटोगे। आपल्यासोबत आहेत स्वतः संदीप देशपांडे, मनसेचे अध्यक्ष नेते। संदीपजी, हा संदेश काय सांगू पाहतोय? काही लोक हे असे काहीतरी बॅनर्स लावतायत म्हणजे अख्खे उत्तर भारतीय याच भावनेचे आहेत का? तुमच्या या भूमिकेमागचं काय कारण काय आहे? नाही, मुळात प्रसन्न हे जे पोस्टर लावणारे पोस्टर बॉईज आहेत हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने पोस्टर लावतात। हे पोस्टर बॉईज कोण आहे? तर हे भारतीय जनता पक्षाचे AI जनरेट केलेली माकडं आहेत, ज्यांना भुंकायला AI शिकवलंय अशी ती माकडं आहेत। आणि हे लोक जाणीवपूर्वक एक वाद निर्माण करायचा मुंबईमध्ये उत्तर भारतीय विरुद्ध मराठी आणि वोट पोलरायझेशन करायचं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीची पोस्टर लावलेली आहेत। आमचं म्हणणं याचं आहे एवढंच आहे की मराठीचा अपमान केला तर ती गोष्ट सहन केली जाणार नाही। आणि आपण आतापर्यंत जर बघितलं प्रसन्न तर कुठला वाद झाला, कुठे वाद झाला, कशामुळे वाद झाला, तर जो माजोरडेपणा दाखवत होता की नहीं बोलेंगे मराठी क्या करेगा, नाही आता बोल क्या, या पद्धतीच्या अरेरावीलाच दिलेलं उत्तर होतं ते। आणि अशी अरेरावी जर पुन्हा केली मग तुम्ही एकत्र या नाही तर एकत्र येऊ नका, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा स्पष्ट आणि सुस्पष्ट मेसेज आम्हाला त्याच्यातनं त्या माध्यमातून द्यायचा आहे। धन्यवाद संदीप, पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल। इथे वस्तुतः आम्ही अन्य प्रतिक्रिया सुद्धा घेणार होतो सुनील शुक्ला यांची, जे उत्तर भारतीय सेनेचे प्रमुख आहेत, आणि मुळामध्ये हाही प्रश्न विचारणार होतो आपण की शिवसेना भवनात जाणीवपूर्वक अशी पोस्टर लावून मुळामध्ये वाद पेटवण्याची काय गरज होती। मात्र सुनील शुक्ला त्यांना आमंत्रित करून सुद्धा उपलब्ध झालेले नाही।